नमस्कार मंडळी. चला तर अजून एक व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करते. आजची रांगोळी अतिशय सोपी आहे. आजच्या रांगोळीमध्ये कुकरच्या रिंगचा वापर केला आहे. मधोमध हाफ राऊंडपेक्षा जास्त असं आपल्याला पांढरी रांगोळी घालून घ्यायची. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे वरच्या लाईनला पांढऱ्या कलरचे टिपके ठेवून फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची. जे लाईन तयार केलेल्या होत्या तिथं इयरबडच्याच मदतीने आतमध्ये ओढून घ्यायच्या. पांढऱ्या कलरचा टिपका ठेवून द्यायचा आहे. जिथं आपण फुल तयार केलेलं होतं तिथं आपल्याला 2 पानं काढून घ्यायची. तुम्ही मोठेही काढू शकता. मी मीडियम साईजचे काढले. आउटलाईन थोडीशी जाडसर करायची, म्हणजे जेव्हा आपण अगरबत्तीचा वापर करून पानांना आकार देतो तेव्हा ते उठून दिसतात. ही रांगोळी तुम्हाला कलरफुलमध्ये काढायची असेल तुम्ही तसेही काढू शकता, पण जास्तीत जास्त आजच्या रांगोळीमध्ये मी पांढरा कलर इथं वापरलेला आहे. जिथं आपण पानं तयार केलेले होते ना तिथं आपल्याला आउटलाईन करून एक पांढऱ्या कलरचा टिपका ठेवायचे आहेत 2. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि सर्कलची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची. जिथं आपण 2 पानं काढले होते त्याच्याच अवतीभोवती आपल्याला 2-4 टिपके हे ठेवून द्यायचे. तिथं आपल्याला अगरबत्तीच्याच मदतीने आतमध्ये ओढून घ्यायची, अशी फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची. जे 2 पानं तयार केलेलं तिथं आपल्याला लाईन ओढून अशी अवतीभोवती पांढऱ्या कलरचे टिपके ठेवायचे. सेम प्रोसिजरमध्ये या फुल काढलं होतं तिथंसुद्धा तुम्ही टिपके ठेवू शकतात. तुम्हाला अजून कोणती डिझाईन त्यामध्ये ॲड करायची असेल तुम्ही त्या पद्धतीनंही करू शकता. आपण जशी रांगोळीमध्ये डिझाईन तयार करू तशी रांगोळी खूप सुंदर दिसते आणि पांढरी रांगोळी दारासमोर उठून दिसते आणि छानही वाटते. पांढरी रांगोळी दारासमोर ठेवू नये, मग मी आज जास्तीत जास्त फक्त पांढरी रांगोळी आणि त्यात हळदी कुंकू वापरणार आहे. जिथं 2 पानं काढले तर तिथं पुन्हा आपल्याला 1 पान तयार करून घ्यायचं आहे. खालच्या साईडनं एक टिपका करून असं हाफ राऊंडमध्ये लाईन वळून घ्यायची. आता जे मी एक राऊंड मारला आहे ना हाफ टिपक्यांचा, तिथं आपल्याला पुन्हा डबल लाईन करून आपल्याला एक डॉट आता ठेवून द्यायचे. आतमध्येच आपल्याला पांढरीच रांगोळी भरायची आणि बोटाच्याच मदतीने आतमध्ये थोडंसं त्याला फ्रेश करून घ्यायचे. अगदी सोप्या रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हीही तुमच्या दारासमोर अगदी सोप्या ह्या रांगोळ्या रोज दारासमोर काढू शकता. आता श्रावण महिन्यामध्ये आपण रोज दारासमोर रांगोळी काढतो. छोटी का असे ना, पण अशा सोप्या रांगोळ्या तुम्ही सहज काढू शकता, म्हणून जास्तीत जास्त हा रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी हळदी कुंकू वापरलेले आहे. आता आजची रांगोळी डिझाईन तुम्हाला माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हे शेअर करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.